नमस्कार. एका नवीन ब्लॉगमध्ये आज आपण बनवतोय दह्याचं फोडणीचं ताक. तर मी हे दही आहे ते घुसळून मॅश करून घेणार आहे, त्यात पाणी घालून घेणार आहे. तर आता मी घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण थोडं हे टाकूया, सुके गरम मसाले. आता मी त्याच्यामध्ये हळद टाकणार आहे, थोडंसं हिंग टाकायचं आहे आपल्याला, आणि चवीपुरतं सेंधा नमक टाकते मी. आता सेंधा नमक टाकतोय आपण. आता हे एकत्र करायचं, मिसळून घ्यायचं, आणि ह्याला आता फोडणी द्यायची आपल्याला. फोडणीसाठी तेल गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण फक्त जिरा, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देणार आहोत. मिरची पण टाकू शकता तुम्ही. मी थोडासा तिखट मसाला टाकलेला आहे. पण ह्याच्यामध्ये एक टीप अशी आहे की जेव्हा आपण फोडणी घालतो तेव्हा गरम गरम फोडणीमध्ये ताक नाही घालायचं. गॅस बंद करायचा, नंतर मग ताक ओतायचं आतमध्ये. गॅस बंद करून फोडणी वरती ताक ओतायचं आहे आपल्याला. फोडणीला मी कढीपत्ता, मिरची आणि जिरं आणि राई टाकलं होतं. तर आपलं हे रेडी आहे, फोडणीचं ताक. धन्यवाद.